आज 11 फेब्रुवारी 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये घडलेल्या घटनांची माहिती घेऊ. आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये मोठी मंदी झालेली दिसत आहे. कारण आपण काल प्रिव्हियस बघितल्याप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ॲल्युमिनियम आणि स्टीलवर साधारण 25% इम्पोर्ट ड्युटी लावण्याचे जाहीर केले होते. त्याच्यावर आता त्यांनी साईन करून ते आज फिक्स केलं. त्यामुळं त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झालं असं म्हणूया. त्याच्यामध्ये कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, दक्षिण कोरिया या देशांना मोठा फटका बसलेला असून मार्केटमध्ये निगेटिव्ह मोठी लाट आलेली दिसत आहे आणि मार्केट साधारण वीक झोनमध्ये गेलेलं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाला थोडंसं राहत त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण ऑस्ट्रेलिया सोबत त्यांचं ट्रेड जे आहे ते सरप्लस आहे. त्यामुळं इंडियाला तर कुठं काय आपल्याला अजून दिसत नाही आहे. पण येणाऱ्या फ्रान्सच्या दौऱ्यानंतर मोदींची ट्रम्प यांच्यासोबत मीटिंग होणार आहे. त्याच्यात काही चांगल्या गोष्टी निघतील तर आपण त्याचं थोडंसं वाट पाहू. ओव्हरऑल आज मार्केट घटण्याचं मोठं कारण समोर एकच दिसत आहे की त्याने जे अनाउन्समेंट केलं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळं मार्केट आज सेन्सेक्स पाहिला असता 76,293.60 अंकांनी बंद होऊन 1,018 अंकांनी घटलेला आहे. निफ्टी पाहिला असता आपण 23,071.80 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 309 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. निफ्टी पुन्हा आपल्याला 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली बंद झालेली दिसत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये वीक ट्रेंड आहे असं आपण समजतो थोडंसं. बँक निफ्टी पाहिली असता आपण 577 अंकांनी घटून 49,403.40 अंकांनी बंद झालेले आहे. आज इंडिया विक्स सुद्धा आपल्याला व्होलॅटिलिटीचा जो इंडेक्स आहे तो वाढलेला दिसत आहे. डॉलर इंडेक्स फारसा वाढलेला दिसत नाही, पण ओव्हरऑल थोडासा वरतीच आहे समजू, पण इतका ॲग्रेसिव्हली वाढलेलं दिसत. डॉलरमध्ये सुद्धा आपल्याला आज थोडंफार राहत दिसत आहे, किमान वाढायचं तर थांबलेलं आहे. साधारण येणाऱ्या दिवसामध्ये मार्केटमध्ये कुठं पॉझिटिव्ह ट्रेंड तयार होतोय का आपण त्याचा ह्याला उपयोग होईल असं समजूया. साधारण आपण गोल्ड पाहिला असता 85,417 अंकाने चालू असून त्याच्यात 373 रुपयांनी घट झालेली आहे. क्रूड ऑइल पाहिला असता आपण $73.47 दिसत आहे. त्याच्यात आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. ओव्हरऑल मार्केट आपण आता आज पाहिला असता बऱ्याचदा आपण निफ्टी बीज किंवा ETF मध्ये गुंतवणूक करूया असं म्हणत असतो, किंवा त्याच्यावर आपण व्हिडिओ जो बनवलेला आहे त्याच्यात पाहिला असता आपण त्याच्यात 2-3 रुपयापेक्षा जास्त घट दिसत नाही आहे. आज इथे टिकून आहे आणि गोल्डमध्ये सुद्धा. त्यामुळे ओव्हरऑल सिंगल शेअरपेक्षा आपल्याला ETF वगैरे मध्ये नुकसान तितकं मोठं येताना दिसत नाही. त्यामुळे आपली गुंतवणूक निदान अशा वेळेला सुद्धा सुरक्षित राहते. हे त्याचं महत्व आहे, कारण ते एक सिंगल शेअर नसून निफ्टीच्या 50 स्टॉकचं मिश्रण असतं. त्याचा आपल्याला फायदा होतो. बाकी पाहिलं असतं आपण आता आजचे गेनर लुजर पाहू. निफ्टीमध्ये आज गेनरमध्ये आपल्याला अडानी एंटरप्राइजेस, ग्रासिम, ट्रेंट, भारती एअरटेल, ब्रिटानिया आणि हिंडाल्को हे 4 साधारण 6 शेअर दिसत आहेत. ते पण फार कमी टक्क्यांनी प्लस आहेत. लुजर्समध्ये यादी मोठी आहे. सगळ्यात मोठा आपल्याला आयशर मोटर, अपोलो हॉस्पिटल, श्रीराम फायनान्स, कोल इंडिया, बेल, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्सर्व, टाटा मोटर, हिरो मोटरकॉर्प, L&T, HDFC लाईफ, ITC, कोटक बँक, विप्रो, SBI लाईफ, अल्ट्राटेक सिमेंट, BPCL आणि सन फार्मा, TCS इत्यादी आपल्याला प्रामुख्याने घटलेले दिसत. आज आपण साधारण ग्लोबल सिनारिओ पाहू. ग्लोबल सिनारिओमध्ये आपल्याला डाऊ जोन्स मायनस पडलेला दिसत आहे. S&P 14 अंकांनी मायनस दिसत आहे. नॅसडॅक 75 अंकांनी मायनस दिसत आहे. साधारण युरोपियन मार्केटमध्ये
मिक्स दिसत आहे. साधारण जर्मनी डॅक्स आपल्याला प्लस दिसत आहे. गिफ्ट निफ्टी आपल्याला थोडीशी वाढलेली दिसत आहे 27.50. ओव्हरऑल मार्केट म्हणलं तर एशियन मार्केट सुद्धा मिक्स आहे. आपल्याला टिपिकल अनाउन्समेंटचं प्रेशर त्याच्यात दिसत आहे. आज आपण फंड ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊ. आता फंड ऍक्टिव्हिटी मध्ये पाहिलं असतं आपल्याला साधारण 13,787.72 कोटीची डोमेस्टिक फंड इन्स्टिट्यूटने आपल्याला खरेदी केलेली दिसत आहे आणि 9,785.83 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. नेट मध्ये पाहिलं असतं आपल्याला 4,001.89 कोटीची नेट कॅश मध्ये आपल्याला डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची खरेदी दिसत आहे. आज फॉरेन इन्स्टिट्यूटचं पाहिलं असतं आपण 11,495.99 कोटीची नेट खरेदी दिसत आहे आणि विक्री पाहिली असता 15,982.40 कोटीची आपल्याला विक्री दिसत आहे. नेट फिगर ही 4,486.81 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहू. डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलं असता इंडेक्स फ्युचर मध्ये आज आपल्याला निफ्टी 50 मध्ये 393.34 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 1,099.53 कोटीची निफ्टी फ्युचर मध्ये नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपल्याला 0.43 कोटीची नेट परचेस दिसत आहे. निफ्टी मिड कॅप मध्ये पाहिलं असतं आपल्याला 162.88 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 29.21 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. ओव्हरऑल आपण आता इंडेक्स ऑप्शन मध्ये पाहू. निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये आपल्याला 7,438.25 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 3,812.78 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 185.84 कोटीची नेट आपल्याला ऑप्शन्स मध्ये विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टच्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला 495.91 कोटीची नेट आपल्याला खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये आपल्याला ऑप्शन्स मध्ये 22.75 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. आज आपण ऑप्शन चेन्स मध्ये पाहिलं असता एक्सपायरी 13 फेब्रुवारीला आपल्याला ओव्हरऑल आपण पाहिलं असता आपल्याला पुट मध्ये मोठी खरेदी केलेली फिगर इथे दिसत आहे. पुट आपल्याला वाढलेले दिसत आहे. साधारण आपण काल पाहिलं असतं आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट कुठेही तयार झालेले दिसत नव्हते. त्याप्रमाणे आज 23,000 निफ्टी तुटून आलेले आहे. कालचा आपण व्हिडिओ पाहिला असता आपण तिथे पाहिलं होतं मोठे आपल्याला सपोर्ट इथे कुठं दिसले नाहीत आणि रेजिस्टन्स मात्र जवळ होते. आज पाहिलं असतं आपल्याला नवीन जे डाटा तयार झालाय 23,300 ला एक मोठा रेजिस्टन्स आहे. साधारण इथं पाहिलं असतं आपण 23,400 ला एक आहे. आता एक्सपायरीचे वेध लागलेले आहेत. 13 तारखेला विकली एक्सपायरी येत आहे. उद्याचा दिवस मध्ये आहे. त्यानंतर आपण पाहिलं असता 23,500 ला रेजिस्टन्स मोठा दिसत आहे. ओव्हरऑल निफ्टीला वरती रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे. सपोर्ट मध्ये आपण पाहू थोडंफार. इथं आपल्याला सपोर्ट दिसत आहे 22,700 ला. साधारण 22,700 म्हणलं तर इथं आपल्याला ओपन इंटरेस्ट मध्ये 40,000 ची आपल्याला वाढ दिसत आहे. त्याच्या अलीकडं मोठं कुठं फूट विकलेलं दिसत नाही फूट रायटिंग मध्ये. म्हणजे सपोर्ट पण खूप लांब आहे. ओव्हरऑल मार्केट आपल्याला निगेटिव्ह झोन मध्ये दिसत आहे. हे आपण एक्सपायरीचं पाहिलं 13 फेब्रुवारीचं. इथं आपण जाऊन प्रत्येक एक्सपायरीचं किंवा प्रत्येक स्टॉकचं इंडिव्हिज्युअल बघू शकता. व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपण ते डिटेल दाखवत नाही आहे कारण त्याच्यात खूप वेळ जातोय आणि स्वतः बघायला शिकणं महत्वाचं आहे. काही प्रॉब्लेम आले तर कमेंट करा. आपण त्याला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आज आपण पाहिलं असता ग्लोबल मार्केट पाहिलेलं. आपण आता सेक्टर मध्ये जाऊ. सेक्टर इंडायसिस मध्ये आज कोणते सेक्टर आपल्याला नुकसानीत आहेत आणि कोणते सेक्टर आपल्याला फायद्यात आहेत ते पाहू.
ओव्हरऑल मार्केटमध्ये आज आपल्याला निफ्टी ॲटोमध्ये 538.75 अंकाने निफ्टी ॲटो सेक्टरमध्ये घट झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता आपल्याला 628 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी PSU बँक साधारण 131 अंकाची आपल्याला घट दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपल्याला 310 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता 416 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता आपण 1062 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण 145 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता 27 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी मीडिया पाहिलं असता आपण 45 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपल्याला 673 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपल्याला 302 अंकाची घट. असं पाहिलं असता जेव्हा टेरिफ ड्युटी किंवा अशा घटना घडत असतात सगळ्या सेक्टरला नुकसान होते असं नाही, काही सेक्टरला फायदा होतो. बऱ्याच गोष्टी एक्सपोर्ट नाही झाल्या स्टील वगैरे किंवा ॲल्युमिनियम त्याचे आपल्याला इथले रेट पडत असतात, त्यामुळं लोकलच्या बऱ्याच कंपन्यांना त्याचा फायदा होतो. साधारण आपण पाहिलं असता त्याच्यामध्ये एखादी गोष्ट घडत असताना त्याचे फायदे तोटे असतात. तसं जेव्हा एक्सपोर्टवर मार बसतो स्टील किंवा आपण मेटलमध्ये जे काही ॲल्युमिनियम शेअर आहे तेव्हा त्याचे जे प्राइसिंग वाढलेलं असतं ते आता रिॲलिटी सेक्टर आपण पाहिलं असतं त्याच्यात आपल्याला फारशी घट झालेली दिसली नाही. त्याचं कारण आपल्याला दिसून येतं निफ्टी सेक्टरमध्ये आता आपण पाहत होतो तेव्हा रिॲलिटी सेक्टरला तितका मोठा इम्पॅक्ट बसला. बऱ्याच गोष्टी असतात की एकीकडं त्या निर्णयामुळे फायदा होतो तेव्हा दुसरीकडं नुकसान होत असतं. आपण इथं स्टॉक फ्युचरची फंड ऍक्टिव्हिटी बघायची राहिली होती ती थोडीशी बघूया. स्टॉक फ्युचर मध्ये आपल्याला 11 फेब्रुवारी रोजी 786 अंकाची नेट कोटीची विक्री दिसत आहे आणि स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता 1723 कोटीची नेट आपल्याला विक्री दिसत आहे. याचं सुद्धा आपण ओपन इंटरेस्ट मध्ये आता जसं आपण पाहिलं होतं तसं जाऊन तिथं ओपन इंटरेस्ट बघायला शिकणं, ऑप्शन चेन मध्ये प्रत्येक स्टॉक टाकून किंवा आपले स्टॉक टाकून त्याच्यातून आपल्याला चांगली माहिती मिळते, मार्केटचा ट्रेंड कळतो. आपलं म्हणणं इतकंच आहे की ट्रेडिंग मध्ये कमीत कमी चुका होऊन गुंतवणूक मध्ये सुद्धा कमीत कमी चुका होऊन आपली गुंतवणूक योग्य ठिकाणी व्हावी. बरेचसे स्टॉक असे असतात की आपण एरवी घेताना त्याचे रेट खूप असतात, काही कारणाने घेऊ शकत नसतो. अशा वेळेला माझं नेहमी म्हणणं काय असतं की आपल्याला आवडते स्टॉक ज्याच्याशी बाकी गोष्टींचा किंवा डोमेस्टिक स्टॉक की ते आज आपल्याला खूप फायद्यात असू शकतात, त्यामुळे आपण त्याच्यात गुंतवणूक करण्यासाठी आपली जी बकेट लिस्ट आहे त्यातले थोडे थोडे स्टॉक अशा मोठ्या मंदीत आपण थोडक्यात सेल लागला असं समजावू तेव्हा आपण घेऊ शकतो. बाकी पाहिलं असता आज इकॉनॉमिक कॅलेंडर मध्ये येणारे डाटा IIP डाटा एक आहे आपला इंडियाचा, दुसरा इन्फ्लेशन रेट एक येणार आहे आणि तिसरा 2 डाटा आता आपल्याला साधारण येणाऱ्यामध्ये आहेत. त्याचे इम्पॅक्ट आणि काय करतात पाहू. बाहेरचे इकॉनॉमिक कॅलेंडर मध्ये आता ओव्हरऑल मोठा डाटा मला कुठला दिसत नाही आहे. साधारण तसं काय नाही असेल तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आपण व्यवस्थित माहिती घेणं, शिकणं, चार्ट पाहणं आणि काही शंका असतील तर कमेंट करून विचारा, उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करतो आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.